डॉक्टर राम पुनियाने, ज्यांचा मी एकही व्हिडिओ चुकवत नाही, त्यांच्यासोबत बसण्याचा योग येईल तोही एवढ्या लवकर मला कल्पना नव्हती. आम्हा ठाणेकरांचं मोठं सौभाग्य आहे, धर्मराज्य पक्षाच्या कार्यकर्त्यांचं सौभाग्य आहे की ते आज आपल्यात आहेत. आणि मी रामजींना आता इशारा देऊ इच्छितो की आता आपल्याला वारंवार यावं लागेल. ही अशी माणसं असतात, प्रचंड व्यासंग संशोधन करतात, समाजाचं प्रबोधन करतात आणि म्हणून आमच्यासारख्या रस्त्यावरच्या कार्यकर्त्यांचं आयुष्य वाढतं. मग तो जे वेळ सत्कारणी लावतात तो आमचा वाचतो ना. त्यांनी 30 वर्ष 40 वर्ष 50 वर्ष जे संशोधन केलं असेल ते त्यांचे व्हिडिओ आम्ही जेमतेम 50 वर्षाचं संशोधन फक्त 50 तासात सारं रूपाने ऐकतो आणि आम्ही शहाणे होऊन जातो. त्यामुळे त्यांचे अनंत उपकार असतात. या सगळ्या चळवळीवर तुम्ही आहात म्हणून आमच्या चळवळींना प्रेरणा मिळते. तुमच्यासारखे व्यक्तित्व आहेत म्हणून. अर्थात त्यात विवेकजी सुद्धा येतात, विश्वासजी वगैरे सगळी मंडळी येतात. याच बरोबर मला रामजींना सांगू द्या की कदाचित त्यांच्या कानावर कधी धर्मराज्य पक्ष शब्द गेला नसेल आणि राजेंद्रजीत जाण्याचा सुतराम संबंध नाही. त्याचं प्रमुख कारण हे नाही की आम्ही छोटे आहोत असं अजिबात नव्हे. विचाराने अगदी अभिमानाने अहममान्यतेने नव्हं पण अभिमानाने सांगतो आम्ही विचाराने खूप मोठे आहोत. अनेकांना आम्ही आवाहन आणि आव्हान असं दोन्ही वैचारिक पीठावर देत असतो चर्चासत्रासाठी. पण ते आव्हान स्वीकारण्याची प्रस्थापित व्यवस्थेमध्ये कुणाकडेही ताकद नाही. आम्ही कोण आहोत तर आम्ही जे कोण आहोत ते आम्ही पूर्वी ज्याचा उल्लेख विवेकजींनी केला, हजारो वर्ष शेकडो वर्ष हिंदू धर्मातला एक बहुसंख्य वर्ग तुम्ही अस्पृश्यतेत ढकल लावतात. ती सामाजिक अस्पृश्यता होती, राजकीय अस्पृश्य होती. सत्तास्थानापासून त्यांना दूर फेकलं होतं, बहिष्कृत केलं होतं. आम्ही असे आहोत की आम्ही पॉलिटिकली अनटचेबल्स आहोत. आम्ही राजकीयदृष्ट्या बहिष्कृत आहोत. आम्ही कितीही काही धडपड केली, आम्ही कितीही विश्वामित्र बनून एखादी प्रतिसृष्टी निर्माण केली की ज्याची प्रेरणा कोण घेऊ शकेल, इतरांना लाभू शकेल, पण त्याचं कुठेही कौतुक होत नाही. एक अशी कंपनी मी उभी केली, कामगार संघटना उभी केली की ज्या कंपनीचा आणि त्या कामगार संघटनेच्या आणि तिथल्या एकूणच वातावरणाचा डॉक्टर राम पुनियानी मला अभिमानाने सांगू द्या की अख्ख्या विश्वभर भारतभर नव्हे जिचा डंका वाजत होता. कसा तर अनेक IITचे तज्ज्ञ, IIMचे तज्ज्ञ, बडे बडे व्यवस्थापकीय तज्ज्ञ येत होते, त्याचा अभ्यास करत होते. एकाने तर तुमच्या इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनमध्ये जाऊन श्याम सुंदर नावाचा गृहस्थ 6 महिने सलग बसला होता माझ्या कार्यालयात. मला फक्त 2-3 तास बसायची परवानगी द्या, मी तुमची फक्त मला कार्यशैली बघायची. त्याच्यावर त्यांनी मोठा ग्रंथ लिहिला, अभ्यास अहवाल दिला ILOला आणि PhD मिळवता झाला. पण मग कुठे नाव का नाही. फक्त एकदा 2007 साली पुनियाजी एकदाच 2007 साली टाइम्स ऑफ इंडियाने एक मोठी बातमी छापली. दुसऱ्या पानावर माझा मोठा फोटो आला की भारतात प्रथमच तेही इंजिनिअरिंग उद्योगात, IT उद्योगात नव्हे, एका इंजिनिअरिंग उद्योगात भारतात 6 आकडी बोनस, 1 लाखाहून बोनस दिला गेला. काळ पुढे सरकला, आम्ही नाही थांबलो तिथे. विन विन सिच्युएशन, एक अनुपम अशी कार्यसंस्कृती निर्माण करत त्या कंपनीनी आणि पुढे अनेक कंपन्यांनी, आजच माझ्यासोबत इथे आलेले जरा इडिकॉनचे कामगार कोण असतील उभे राहा, लाखाचे बोनस आणि लाखाचे पगार घेत आहेत. कामगार किती आहेत सांग रे, किती आहेत? 42 कामगार फक्त. अशा अनेक कंपन्यांमध्ये आमच्या कम्युनिस्टांना हे कधीच दुर्दैवाने जमलं नाही. म्हणजे मी कम्युनिस्ट विचारसरणीचाच, माझा बाप हार्ड कोर मार्क्सिस्ट. का नाही जमलं? कारण व्यवहाराशी नाळ त्यांची तुटली. मिलिंद नरनाळेंचा आत्ताच तुम्ही उल्लेख केलात, कौतुक आहे, मला त्यांचा अभिमान आहे. त्यांनी महापालिकेतली कंत्राटी कामगार पद्धत न्यायालयात जाऊन सोडवली. पण कम्युनिस्ट पक्षाने कधी कंत्राटी कामगार पद्धतीविरुद्ध सैद्धांतिक भूमिका विधिमंडळातनं
किंवा तुमच्या संसदेत घेतली काय? 43 खासदार, 65 खासदार, मोजा हवे तेवढे, नाही घेतले. अरे म्हणून ती आली, कायम कसले करताय? आम्ही केले, तुम्ही केलेत, पण ही कोणावर आली वेळ? ही आंबेडकर वाद्यांनी तर कधी चुकून आंबेडकर काय फक्त नावापुरतं घेतलंय. मी अनेक ठिकाणी जातो आणि आंबेडकर वाद्यांना झोडपून येतो. एकाची प्रज्ञा होत नाही पुढे काय बोलायची. काय बोलतील? समतेचा संदेश घेणारा आमचा महामानव ना. आणि मग तुम्ही असताना एवढे तुम्ही मोठे, तुमचे नेते एवढे मोठे तथाकथित, मग ही देशात ही कंत्राटी कामगार पद्धतीची नव अस्पृश्यता आहे, नवी गुलामगिरी आहे, ती राहते कशी? करता काय तुम्ही? सौदेबाजी, राजकारण नावाचा धंदा. त्यामुळे हा न्यायालयात जायचं म्हटलं तर त्याला 20-25 वर्ष लागतात. किती वर्ष लागली मिलिंदजी? आणि तो लढा अजून संपला नसेल, मी छाती ठोकपणे सांगतो. आणि ते सार्वजनिक क्षेत्रात शक्य आहे, खाजगी भांडवलात शक्य नाही. आनंदाजी अशाच एका वाटचालीत मला भेटले. त्यानंतर अचानक ते आले, तसे अचानक अंतर्धान सुद्धा पावले. मला माहीत नाही ते का कुठे गेले ते. आणि तो नेमका काळ माझ्यासाठी खूप कठीण होता. त्या काळात एखादा आनंदाजींसारखा निर्लस कार्यकर्ता, निस्वार्थी कार्यकर्ता, खरा चळवळीतला कार्यकर्ता, जो फाटका असतो ना तो खरा असतो, जर भेटला असताना तर माझ्यावरची दडपणं खूप कमी झाल्यावर घरचे वासे फिरायला लागले. 24 तास ज्यांनी माझ्या सहवासात राहून ज्यांनी अतोनात फायदे उचलले, स्वतःच्या घरावर सोन्याची कवलं चढवली, ती लोक सुद्धा बेईमान झाली, गद्दार झाली. हे अनुभव घेतले पाहिजेत. खाजगी क्षेत्रात येतात, घर फिरल्यावर घराचे वासे फिरायला लागले. इथं नाही थांबलं की हे सगळं प्रकरण मिटवलं पाहिजे राजन नावाचं, आणि काय त्याचं ते धर्मराज्य नावाचं राजकीय आव्हान आपल्याला उभं राहते. यासाठी बड्या बहुराष्ट्रीय कंपनी, कोण आहे राजन राजे, काय त्याची अवकात? पण मग ती सुलझर पंप्स असो, सँडोज असो, ती आता क्लॅरियन झाली, तुमची कॅस्ट्रॉल असो, आणि इतर अनेक बड्या कंपन्या एकत्र आल्या की आमचा समान शत्रू कोण आहे? कम्युनिस्ट नाहीत. आमचा समान शत्रू कोण आहे? राजन राजे. सगळे एकत्र झाले. आणि किती तुम्हाला कल्पना नसेल अहो, म्हणजे आमचे ॲडव्होकेट किल्लेदार दुर्दैवानं आज ते नाहीयेत. जेव्हा हा सगळा हल्ला माझ्यावर प्रचंड व्हायला लागला, ते उठले, निवृत्तीतून बाहेर आले वकिली पेशाच्या, आणि म्हणाले, अरे माझ्या अखेरच्या श्वासापर्यंत राजन राजे मी तुला ओळखतो, मी तुझ्यासाठी झगडीन. सोडली म्हणाले निवृत्ती. ते आत्ताच नुकते विचारे गेले, लढता गेले. हे कसं घडतं? कारण त्यांना भीती वाटायला लागते की बनी बनाई भट्टी हा कोणतरी आलाय आणि क्षणात उद्ध्वस्त. हो, माझी ती क्षमता आहे, मी मोठ्या आवाजात आणि मोठ्या अभिमानाने सांगतो. नुसती पुस्तकं लिहू नका, नुसती भाषणं करू नका, आमच्यासारख्याला साथ द्या. जर उद्या कधी आंबेडकरी जनतेने, ज्यांच्यासाठी मी आंबेडकरांचा समतेचा संदेश घेऊन चाललोय, जर उद्या कधी कम्युनिस्टांनी आपलं अहंकार सोडला, आपली पोथीनिष्ठता सोडली, आणि या सगळ्या डाव्या चळवळीच्या नेत्यांनी जर आमच्या सोबत आले, आम्हाला साथ दिली, किंवा आमची साथ त्यांनी स्वीकारली, आणि या काँग्रेसमधल्या ज्या डाव्याच्या लेफ्ट ऑफ सेंटर विवेकजींसारखी आहेत किंवा विश्वासजींसारखी आहेत, कुमार केतकरांसारखी साहेबांसारखी तर आहेतच आहेत, अत्यंत पूजनीय अशी मंडळी, ही जर मंडळी खरोखरीच जर आमच्यासोबत यायला लागली, आमच्या नावाचा उच्चार करायला कोण नाही करत. दुर्दैव आहे की आम्ही, म्हणून मी म्हणतो, आम्ही कधी कुमार केतकरांच्या तोंडून राजन राजे किंवा धर्मराजे शब्द ऐकलाय का कोणी? विश्वास उडगींच्या तोंडून कधी ऐकलाय का? आज जरा बोलले धर्मराजे नावाचं. सर बहिष्कृत. अहो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ज्या अस्पृश्यतेचा सामना नसेल करावा लागला, त्याच्यापेक्षा भीषण अस्पृश्यतेचा सामना हा राजन राजे आणि त्याचा पक्ष करतोय. माझ्यात ती क्षमता आहे, वेळ फार थोडा आहे. मी भाषणाचं नाही म्हणत, मी आयुष्याचा किती काळ, 5-6 वर्षात आनंदाची दूर गेले, तेवढ्या काळ ते सगळं मी भोगलं. लोक अशी दूर जातात आणि त्यांना असं वाटलं राजन राजे संपला. अरे महात्मा गांधी कधी संपत नाहीत. डॉक्टर रामपुन यांनी प्रत्येक त्यांच्या व्हिडिओतून, भाषणातून सांगत असतात, विवेक कोरडे त्यांच्या प्रवचनातून सांगत असतात, महात्मा गांधींची हत्या झाली तरी महात्मा गांधी संपले नाहीत. राजन राजे महात्मा गांधीवर बिलकुल मोठा नाही, त्यांच्या कदाचित पायधुळी एवढी सुद्धा त्याची योग्यता नसेल, पण राजन राजे एवढा सुद्धा छोटा नाही की तो याला जिवंतपणे संपवता येईल. हो, थकले. आज 6व्या वर्षात माझा संघर्ष आहे. या सगळ्यांना पुरून आम्ही उरलो, कारण आमचं काम बोलतं राहिलं,
काम बोलताय, काम कसं लपवाल? राजन राजेला बदनाम करण्याचे माझ्या कुटुंबावर घसरले. माझा पोरगा आय एम अहमदाबादचा ग्रॅज्युएट, भारतातलं सर्वोच्च शिक्षण, त्याच्यावर चोरीचा खटला टाकला. माझ्यावर 12-15 खटले. काय नाही, माझ्या पत्नीपासून, माझ्या मुलापासून, माझ्या कुटुंबापासून सगळं तुटून पडलेत. एवढा आय एम अहमदाबादचा मुलगा असून त्याला चांगली नोकरी मिळू शकत नाही. ही भांडवली व्यवस्था आहे ज्याला मी म्हणतोय व्हॅम्पायर स्टेट सिस्टीम, रक्तपिपासू, निर्दय शोषक व्यवस्था. पण आम्ही तरी शांत आहोत. कामगार आजही एका कुठल्या गाढ निद्रेत आहे, प्रगाढ निद्रेत आहे, मला माहित नाही कुठल्या गलानीत आहे. त्याला शरम नाही वाटत, त्याला लाज नाही वाटत. किती जागा केली तर तो जागचा हलत नाही. तो वाचनाने काय हलेल, भाषणाने नाही हलत. तर सगळी त्याच्या अंगावर येतात संकट, तरी तो त्याच्या स्खलनशीलतेत अडकलेला आहे. त्या फाजील उत्सवप्रियता, त्या हरिपाठ, त्या बैठका गावोगावच्या, आणि आता तुमचा तो शिमगा येऊन गेला. या कोकणात एवढ्या नुसत्या पालख्या निघतात. म्हटलं बावटानो, तुमच्या पालख्या त्या अरबी समुद्रात जायची वेळ आली. कसल्या पालख्या नाचवत आहे? तुमच्या राजाला सुद्धा, छत्रपती शिवाजी महाराज, त्याला पण तुम्ही अरबी समुद्र पाठवताय. उद्या तुम्ही जाणार आहात. जैन, गुजराती, मारवाडी या देशाचं सगळ्यात मोठं संकट आहे. RSS बोलताय. ती RSS म्हणजे गुजराती लॉबी आहे भांडवलदारांची, आणि आंतरराष्ट्रीय लॉबी आहे जी अमेरिका इस्रायलला बांधलेली आहे. मग ह्यांना की प्रचंड पैशाने संशोधन सघन असतील, संपन्न असतील, यांना नाही संपवता येईल. पण आमचे सगळेच नेते एक जात, काँग्रेसचे, कम्युनिस्ट जागीच बसलेले आहेत. फक्त भाषणं करतात, प्रवचनं देतात, बाकी काही करत नाहीत. अजून 1000 वर्ष तुम्ही भाषण द्या, एक जर डिंबा व्यवसायाचा दगड हल्ला ना आजच्या परिस्थितीत, ही व्यवस्था मी कोणाच्याही ढेंगा खालना जायला तयार आहे. पण मार्ग आहे. अंधार किती झाला असला ना तरी एक पंक्तीचा उजेड पुरेसा होतो सगळ्या अंदाजाला चिरायला नाही, हजारो मैलांचा प्रवास करायला. ते करायची आमची मानसिकता आहे का? ती करायची आमची तयारी आहे का? आज इथला मूलभूत प्रश्न आहे. आनंदजी आले, मला म्हणेल पुस्तकाची प्रस्तावना द्या. माझी मानसिकता नव्हती, कारण मला आवडत नाही. आता मी जेवढं लिहिलंय, हजारो नवे लाखो लेख लिहिलेत. त्याची मी पुस्तकं करायची म्हटली तरी 100च्या वर होतील. पण मला माहिती आहे कोण वाचतो. आता मी मोठे लेख सुद्धा आता छोटे करायला लागलो, कारण मला आमचे कामगार सांगतात, भाई ते तुमचे लेख फार मोठे असतात हो. आता आम्ही रील्स बघतो. अरे म्हणून म्हटलं तुमच्या ढोंगणाखालनं म्हटलं ढील जायला लागले. ही अवस्था आहे देशाची, या समाजाची. कारण आता करमणुकीची साधनं एवढी अफाट उपलब्ध झालेत की लोकांना आता अशा गोष्टींमध्ये, वाचनात, प्रवचनात वेळ दवडणं व्यर्थ वाटेल. पण हीच माणसं एखादा बैठकीचा संप्रदाय असला ज्याला एकनाथ शिंदे आशीर्वाद पुरवतात, हे सुद्धा आमच्या विरोधात त्या सगळ्या कॉर्पोरेटला साथ द्यायला उभे राहिले होते. त्यांना वाटलं एकत्रित येऊन संपवू. कसं संपेल? कसं संपेल राजेंद्र? तुम्ही गोळ्या घालून मारू शकाल, तसं नाही संपणार. पण त्या बैठका ना, आमच्या आता मुरबाड तालुक्याचं उदाहरण घेतो, जिथे माझी शेती आहे. कधी रामजी आपण बघायला, मी जसं माझ्या सार्वजनिक राजकीय जीवनात चुकून पण कधी कॉम्प्रोमाइज नाही केलं, अंशाने नाही केलं. भांडवलदारांचे अर्धा पैसा सुद्धा मी घेत नाही. कम्युनिस्ट पण घेत असतील, मी नाही घेत कंपन्यांकडनं पैसा. काय असेल ते, मी भिकेचा कटोर नाही घेत ना. म्हणजे मला वाटतं कॉर्पोरेट्सकडनं आपल्याला देणगी येत नाही, कम्युनिस्टांना टाटाकडनं वगैरे नाही. हा, चांगलं. आनंदाची गोष्ट आहे, कारण आम्ही जेव्हा या तुमच्या पॉलिटिकल डोनेशन लिस्ट बघतो, त्याच्यात आम्हाला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने येते एवढे कोटी दिले असं दिसतं. म्हणून जरा आम्हाला वाईट वाटतं. नसेल तर आनंद आहे. ते खोटं आहे का ते दिसतं ते? हा बा, चांगलं. नाही, मी त्या ह्याच्याबद्दल नाही बोलत, इलेक्ट्रॉनिक बॉन्ड बद्दल नाही बोलत आहे. इलेक्ट्रॉनिक बॉन्ड शब्द नाही उच्चारला मी. सर्वसाधारण देणग्यांचा जो प्रघात आहे तो म्हणतोय. भांडवलदार नसेल तर आनंद आहे. तत्वता तुमच्यात आणि आमच्यात काडीचा फरक नाही, म्हणून आपण सोबत आहोत. पण मी थोडा जरा जास्त भगतसिंग आहे. ही सगळ्यांची मोठी अडचण आहे. तर त्या आमच्या मुरबाड तालुक्याची मी गोष्ट करत होतो. त्या तिथे ते एवढं त्या बैठक संप्रदायाचं एवढं प्रचंड प्रस्थ आहे हो, की मी कधी विशिष्ट वारी गेलो ना, की तिथे सगळ्याच्या सगळ्या बायका अशा शेकड्याच्या संख्येने रस्त्याने जाताना दिसतील.
अरे म्हटलं कुठे चाललेलं असं भुरू 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 भुरू, कारण आम्हाला अशा बायका कधी दिसतात जेव्हा निवडणूक असते तेव्हा दिसतात, साड्या वाटप होतं ना तेव्हा दिसतात. आता ह्या कुठे चालल्यात तर मग कळतं त्या धर्मसंप्रदायात चाललेल्या आहेत, कुठल्या बैठक नावाच्या. मग एका लेखात मी लिहिलं की या मुरबाडमध्ये महिलांच्या रक्तातलं हिमोग्लोबिन जेवढं कमी होत चाललंय तेवढी म्हटलं या बैठक संप्रदायातली उपस्थिती वाढायला लागली. तर हे जे काय आहे ना या सगळ्याला शह देणं अशक्य आहे का? तर अजिबात नाही. वी कॅन एस्केप, वी कॅन टॉपल कॅपिटलिझम. आज ज्याचं टेक्नो फ्युडॅलिझममध्ये रूपांतर झालेलं आहे हे शक्य आहे, फक्त स्वतःवर विश्वास असायला पाहिजे. आणि आमच्यासारख्या माणसांना सगळ्यांनी लवचिक विचार करून, केवळ पोथीनिष्ठता, केवळ पक्षीय आदेश कोणीतरी सांगितलंय म्हणून तशा पद्धतीने विचार न करता सारासार विचार करून व्यवहाराचा धांडोळा घेऊन जर आपण ही लढाई सगळ्यांनी एकत्र येऊन लढली तर आजही गोष्टी अशक्य नाहीत. एक उदाहरण म्हणून फक्त मी सांगतो, या देशातल्या या गुर्जर संस्कृतीला भांडवलदारांच्या गोरगरिबांच्या नव्हे, मी काही गुजरात्यांच्या विरोधात नाही, सर्वसामान्य गुजरू, कारण उलट त्यांच्या मिठी वर्दीला आम्ही त्यांचे अणुप्रकल्प विरोधी आंदोलनात सहभागी झालेलो. पण हे जे भांडवलदार आहेत, ज्या 2-4% या भांडवलदारांकडे देशाची आज 60% आणि महाराष्ट्राची 75% संपत्ती धनसंपदा केंद्रित झालेले, यांना या महाराष्ट्राच्या शहरांमधना, ज्यांना मी मुंठा पुराणा म्हणतो, मुंबई, ठाणे, रायगड, नाशिक, नागपूर, इथून आव्हान देता येईल. कॉस्मोपॉलिटन शहर आहेत नाही, ही यांची शक्तीस्थळ आहेत. त्यांना आपल्याला त्या मर्मस्थळावर प्रहार करता येईल जर आपण एकच धोरण घेतलं तर. आणि मी एवढं बोलून संपवतो की प्रत्येक प्रौढ व्यक्तीमध्ये फार काय नाही, जे आपण सुदैवानं आपल्या राज्यघटनेतल्या अनेक सुरुवातीच्या दोषांपैकी एक दोष होता, तो म्हणजे संपत्तीचा अधिकार मूलभूत अधिकार होता. 44व्या घटनादुरुस्तीने वर्ष 1977-78 हा अधिकार मोरारजी देसाईंच्या सरकारने काढला आणि तो सर्वसामान्य कायदेशीर अधिकार झालाय. त्याचाच उपयोग करून जर आम्ही या मुंठा पुराणा कॉर्पोरेट कॉस्मोपॉलिटन शहरांमधनं जर आपण आवाज उठवला, कारण आज माझ्या मराठी बंधू भगिनींना ज्या उच्च शिक्षित झाल्या आहेत, ज्यांना व्यवसाय करायची त्याची व्यवसाय करू शकत, करोडोची दुकानं, लाखोची भाडी आणि फ्लॅट घेऊ शकत नाहीत, पुन्हा करोडोचे फ्लॅट. तर यासाठी काय नाही, आपण काय कोणाला रस्त्यावर आणत नाही. आपण शांतपणे म्हणायचं की दरडोई शहर उपनगरातून एक दुकान, एक मकान, याच्या पलीकडे कोणाचा अधिकार असता कामा नये. बाकी जे सगळं असेल ते सरकार जमा कसं करायची ते पद्धत माझ्या डोक्यात तयार आहे. पण यासाठी तुमची सगळ्यांची साथ लागेल. पुढच्या काळात अशा तऱ्हेचे आपण ही सगळे आवाहनं करूया. आनंदाजींनी त्या दीर्घकाळानंतर ते माझ्याकडे परत आले तेव्हा ते मला वाटतं एखादा मातीचा घडा फुटावा आणि आतला अवघा अंधार मोकळा व्हावा, तसं काहीतरी कात बदलल्यासारखे ते मला वाटले. आणि ज्याचा विवेकजींनी वगैरे फार चांगला गौरवपूर्वक उल्लेख केला की त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यांनी कार्ल मार्क्स, त्यांनी महात्मा गांधी आणि त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांना एका मेजवानीला बसवलंय आणि ज्याच्यात वैचारिक संक्रमण होतंय. त्याचं फार मोठं मला कौतुक वाटलं. कुठेही एकारले पण नाही. कुठलाही महामानव, कुठलाही एखादा धर्मग्रंथ हा कळीकाळाला पुरून मानवतेच्या सगळ्या समस्या कधीही सोडवू शकत नाही. यासाठी आपल्याला सगळ्यांना सोबत घेऊन जायला लागेल आणि व्यावहारिक त्या काळानुरूप वेगळा विचार करावा लागेल. मग ते संविधान असो नाही तर कुठला धर्मग्रंथ असो, आपल्याला साकल्याने विचार करायला लागेल. असं ज्या दिवशी करू त्या दिवशीच आपण RSSला शह देऊ. जर आपण आपल्याच विवक्षित वैचारिक बैठकीत वैचारिक कोंदणात अडकून पडलो तर आपण अजून 1000 वर्ष लढत बसलो तरी आपण त्यांना शह देऊ शकणार नाही. प्रत्येक चक्रव्यूह भेदण्याची कला असते. त्यासाठी पुढच्या काळात आनंदाजींसारखी कार्यकर्ते मंडळी आम्हाला सहकार्य करतील असे मी एक आशा व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो. जय महाराष्ट्र, जय हिंद.